नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांच्या स्वामी सेवा विथ भरत या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। 7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणारा गणेश उत्सव बद्दल आपण चर्चा करूया। गणपती बाप्पाची सेवा कशी करावी हे बद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया। जसं आपल्याला सर्वांना माहित आहे, गणपती ही बुद्धीची आणि शक्तीची दैवत आहे। कुठलेही कार्य सुरू करायच्या आधी आपण गणपती बाप्पाची उपासना करतो। बुद्धी कोणाला पाहिजे? प्रत्येकाला व्यक्तीला बुद्धीची गरज असते। त्याप्रमाणे जो अबाल असो, वृद्ध असो, का व्यापारी असो, का बिझनेसमॅन असो, किंवा नोकरी करणारा असो, महिला असो, पुरुष असो, प्रत्येकाला गणपती बाप्पाची बुद्धीची आशीर्वादाची फार गरज असते। तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद या 10 दिवसात आपण कसं प्राप्त करून घ्यायचा त्याबाबत आपण आता चर्चा करणार आहोत। ही गणपती बाप्पाची उपासना सर्वांचे मनोकामना पूर्ण करणारी, सर्वांना शीघ्रफल प्रदान करणारी आहे। तर गणपती बाप्पाची उपासनामध्ये सर्वात प्रथम उपासना आहे आणि ती आहे गणपती अथर्वशीर्ष। गणपती अथर्वशीर्ष हा एकदम पॉवरफुल स्तोत्र आहे, शक्तिशाली स्तोत्र आहे। जसं गणपती अथर्वशीर्ष मध्ये सांगितलं आहे, सहस्त्र आवर्तनात यम कामदिते तम तम तमनेन साधयेत। म्हणजे जे कोणी व्यक्ती गणपती अथर्वशीर्षाचे 1000 आवर्तन करतील, सहस्त्र आवर्तन करतील, त्याची जे काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होणार। प्रथम जी सेवा आहे ते 1000 गणपती अथर्वशीर्षाच्या अनुष्ठानाची आहे। आपण हातात पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचे आहे की मी हा माझी जी मनोकामना आहे ही मनोकामना पूर्ण होण्यासाठी मी हे 10 दिवसात गणपती बाप्पाचे सहस्त्र आवर्तन अथर्वशीर्षाचे करणार। म्हणजे कसं करायचं आहे की आपण दररोज 100 आवर्तन करायची आहे। 100 आवर्तन रोजचे केले तर आपले 10 दिवसात 1000 आवर्तन पूर्ण होतील। समजा एका दिवसात कमी जास्त झाले तर दुसऱ्या दिवसात ते आवर्तन आपण ऍडजस्ट करायचे आहे। हा उपासना गणपती अथर्वशीर्ष सुरू करण्यासाठी आपण कसं करायचं का, प्रथम दिवसापासून जेव्हा आपण सेवा सुरू करूया तर आपण ध्यान मंत्रापासून सुरुवात करायचं आहे आणि गणपती अथर्वशीर्षाचे फलश्रुती आधीपर्यंत आपण एकदा म्हणायचं आहे आणि दुसऱ्यांदा हरिओम नमस्ते गणपती पासून 10 होईपर्यंत पूर्ण गणपती अथर्वशीर्ष असं आपण 99 म्हणायचे आहे आणि 100व्या वेळेस आपण फलश्रुती म्हणायची आहे। असं दररोज आपण करून 10 दिवसात सहस्त्र आवर्तन गणपती बाप्पाचे पूर्ण करू शकतो। आता दुसरी सेवा आहे ती गणपती संकटनाशन स्तोत्र। गणपती संकटनाशन स्तोत्र किंवा गणपती स्तोत्र या सांगितलं आहे, विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम। म्हणजे विद्यार्थ्याला विद्या प्राप्ती होईल, धनार्थ्याला धन प्राप्ती होईल, मोक्षार्थ्याला मोक्ष प्राप्त होईल। परंतु याच्यामध्ये असं म्हटलंय की असे फलम लभेल, म्हणजे 6 महिन्यापर्यंत आपण रोज हा स्तोत्र म्हणायचं आहे। तर आपण याचं लहान अनुष्ठान गणपतीचे उत्सव मध्ये 10 दिवसाचे आपण करू शकतो। म्हणजे दररोज आपण 100 पाठ गणपती स्तोत्राचे करू शकतो। तर दररोज 100 पाठ म्हणजे 10 दिवसात 1000 आवर्तन गणपती स्तोत्राचे। तिसरी साधना म्हणजे गणपती बाप्पाचा मूळ मंत्र ओम गंग गणपतये नमः। हा जे मंत्र आहे या मंत्राची आपण 10 दिवसात 1000 माळाचे अनुष्ठान करू शकतो। हा मंत्र आपल्याला शीघ्र फलदायी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारा गणपती बाप्पाचा मूळ मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः। तर आपण हा गणपती मूळ मंत्राची आपण उपासना करू शकतो आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो। याच्यामध्ये पण आपण रोज 100 माळा किंवा आपल्या समयानुसार जेवढी जास्त माळा आपण करू शकतो त्याप्रमाणे आपण ही माळा करायची आहे। त्याच्यानंतर गणपती बाप्पाचा एकाक्षरी बीज मंत्र आहे गम। गण नाही म्हणायचे आहे, गवर बिंदू आहे जे म्हणायचे आपण, गवर बिंदू आहे। जसं ओम गंग गणपतये नमः आपण जेव्हा म्हणणार आहोत, ओम मूळ मंत्र म्हणणार आहोत ओम गंग गणपतये नमः, तेव्हा ओम गंग गणपतये म्हणायचे आहे। परंतु जेव्हा एकाक्षरी बीज मंत्र म्हणायचे आहे तेव्हा गवर बिंदू आहे तर त्याच्या उच्चारण आपण गम 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 या प्रकारे आपण गणपती बाप्पाची यथाशक्ती रोज माळा करू शकतो। हे वरील 4 सेवा जे मी सांगितली, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, गणपती बाप्पाचा मूळ मंत्र आणि गणपती बाप्पाचा एकाक्षरी बीज मंत्र, हे 4 जे सेवा मी सांगितली आहे एकदम प्रभावशाली सेवा आहे आणि या सेवाने आपल्याला गणपती बाप्पाचे आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि आपले जे काही मनोकामना आहे ते पूर्ण होणार आहे। तर याच्यासाठी काय नियम आहे, जसं आपण 10 दिवसात ब्रह्मचर्य पालन करावे, घरामध्ये कलह करू नये, एकच आसन आपण वापरावे, शक्यतो लाल आसन आपण वापरावे, शक्य झालं तर आपल्याला प्राप्त झाले तर लाल चंदनाची माळावर हे मंत्र म्हणावे, शक्य झालं लाल कपडे परिधान करावे किंवा धारण करावे। समजा आपल्याला लाल कपडे धारण करणं शक्य झालं नाही, लाल आसन प्राप्त झालं नाही, तर जे काही आसन असेल आपलं बसायचं ते आसन आपण वापरावं, शुद्ध स्वच्छ कपडे आपण वापरावे। जी माळा आहे, रक्तचंदनाची माळा प्राप्त नाही झाली तर जे माळा आपल्याला प्राप्त झाली ती माळा आपण घ्यायची
तुळशीची माळा पण चालेल, परंतु सर्वात महत्त्वाचे आहे भाव, आपल्या मनातले भाव. आपण किती मनापासून गणपती बाप्पाची सेवा करतो त्याच्यावर सर्व काही डिपेंड आहे. तर याच्यामध्ये अजून एक नियम आहे की आपण मांसाहार करू नये, झूट बोलू नये आणि शक्यतो ब्रह्मचर्याचे पालन करावे. या 10 दिवसात उपवास पण करू शकतो. उपवास आपण एक टाइम अन्न आणि एक टाइम फलाहार राहून पण करू शकतो. जर आपलं शरीर शक्ती देत असेल तर आपण 10 दिवस परत फलाहार करून पण हा उपवास करू शकतो. आणि जर कोणाला स्वास्थ्य संबंधी समस्या असेल, फलाहार किंवा उपवास करू शकत नसेल, तर 10 दिवसात आपण 2 वेळेस सेवन करून आणि परान्नचा त्याग करून हा सेवा करावी. तर मी परत आपल्याला सांगतो आहे, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, ओम गणपते नमः, गणपतीचे मूळ मंत्र आणि गणपतीचा एकाक्षरी मंत्र गम, हे खूप प्रभावशाली सेवा आहे. आपण हे सेवा करून आपण गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा व आपला अनुभव आम्हाला सर्वांनी शेअर करावा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सर्व लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.